नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात UPSC आणि MPSC परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपस्थित विद्यार्थ्यांना प्रख्यात माइंड ट्रेडर भूपेश दवे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, प्रशस्तीपत्रे, ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच देश आणि राज्याच्या सेवेसाठी UPSC MPSC परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला. यामध्ये अंकिता पाटील, पारस मेस्त्री, डॉक्टर मनीष झेंडे, ऋषिकेश घोडविंदे, ऐश्वर्या सुर्वे, संकेत अहिरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पूर्वेश सरनाईक यांनी म्हटलं की सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना करिअर विषयक योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी आम्ही गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करतो. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता. ओवळा माजिवाडा मतदारसंघातील सुमारे 1000हून अधिक विद्यार्थी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमास ओवळा माजिवाडा मतदारसंघातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन खूप खूप. आता आपण बाकी जे गुणगौरव सोहळे त्यांना सुरुवात करणार आहोत. आपले पदाधिकारी आहेत, सगळ्यांनी मध्ये खाली जा. मध्ये आपल्याला एक एक रो सोडायचे आहेत. अर्ध्यांनी जा लवकर. चला 90+ वाले जाऊ शकता तुम्ही. म्हणजे धन्यवाद आणि ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी. फ्युचर तुमचं ब्राईट असो अशा आम्ही शुभकामना करतो. बाकीच्या विद्यार्थ्यांना मी बोलवतोय, लेफ्ट साईडला या. जे बाकीचे आहेत त्यांनी डाव्या बाजूला या. जे पेंडिंग आहेत ना आपले. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या शुभाशीर्वादाने राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर तसेच विविध फ्रंटल सेल आणि विभागांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आलेली आहे. ठाणे शहर मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला
यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केलेली आहे। यावेळी नगरसेवक इब्राहिम राऊत, माजी नगरसेविका आश्रिन राऊत, माजी नगरसेविका अंकिता शिंदे, प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, प्रदेश सचिव हेमंत वाणी, प्रदेश सचिव रमेश हिंदिसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उर्वरित फ्रंटल सेल विभाग तसेच विधानसभा अध्यक्ष, विधानसभा कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, ब्लॉक कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या पुढील काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। नवीन कार्यकारिणीच्या घोषणेमुळे पक्ष संघटनांना अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। नवीन नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षाकडून अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। कळव्यातील वाघोबा नगर येथील अनधिकृतपणे सुरू असलेल्या मशिदीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवरती कारवाई करावी, अन्यथा हिंदू संघटना मोर्चा काढून प्रशासनाला तळावर आणतील असा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे। भाजप खोपट येथील कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसेवकाचा जनसंवाद या 107व्या उपक्रमामध्ये अनधिकृत बांधकामं आणि विकासकाकडून होत असलेल्या फसवणुकीचा मुद्दा गाजला। कळवा येथील वाघोबा नगर परिसरात अनधिकृत मशिदीचे बांधकाम सुरू आहे। मध्यंतरी हे काम थांबवण्यात आलं होतं, मात्र आता ते पुन्हा सुरू झालं आहे। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामसेना या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जनसंवाद कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून याबाबत निवेदन दिले आहे। केळकर यांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांशी चर्चा करून कारवाई करण्याच्या सूचना केल्यात। अनधिकृत मशिदीच्या बांधकामाला कळवा प्रभाग समितीचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याने सहाय्यक आयुक्तांवरच प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केळकर यांनी केली आहे। बांधकाम भव्य झाल्यावरती प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न विचारत तात्काळ कारवाई न झाल्यास हिंदू संघटना बांधकामस्थळी भव्य मोर्चा काढतील असा इशारा केळकर यांनी दिला आहे। कार्यक्रमामध्ये शहरातील 4 ठिकाणचे रहिवासी आणि संबंधित विकासक उपस्थित होते। विविध कारण सांगून विकासक घर देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्यात। या प्रकरणी प्रतिज्ञापत्राद्वारे रहिवाशांना मुदतीत घर देण्याबाबत आश्वासित करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी उपस्थित विकासकांना दिल्यात। अन्यथा रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असं विचारत पुढील कारवाईचे संकेत दिले आहेत। 107वा जनसंवाद उपक्रम आमचा या ठिकाणी आहे, चालूच आहे अजून। याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बांधकामं पुढे जातात तरी देखील कारवाई केली जाते। कळव्या येथे वाघोबा नगरला एका मशिदीचं काम चालू आहे, मध्यंतरी त्यांनी थांबवलं। आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामसेना हे सगळे लोक आज इकडे माझ्याकडे आले होते। बांधकाम चालू असतानाच ते ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। उद्या भव्य दिव्य ती उभारली गेली की मग तुम्ही तोडायला जाणार का? आणि त्याच्यामुळे महापालिका आणि तिथला जो सहाय्यक आयुक्त आहे त्यांच्यावरच कारवाई खरी म्हणजे करायला पाहिजे। मी त्यांच्याबरोबर बोललेलो आहे आणि जर का त्यांनी हे मशिदीचं पाडकाम नाही केलं तर त्यांच्यावर एकतर कारवाई करायला लागेल, नाहीतर या सगळ्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचा मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी जाईल अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आणि त्याच्यामुळे शासन ही अशा प्रकारचं चुकीचं काम करायला महापालिका त्याला प्रोत्साहन देते की काय असा प्रश्न आहे। दुसरा, अनधिकृत बांधकाम कोर्टाची ऑर्डर आहे। माझ्याकडे नवी मुंबईचे त्या ठिकाणचे साई कुटीर सोसायटीची लोक आली होती, त्यांची कोर्टाची ऑर्डर दाखवली की त्या ठिकाणी एक इसम डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरनी त्या सोसायटीमध्येच वाढीव बांधकाम केलेलं आहे आणि कोर्टाची ऑर्डर असून देखील ही सगळी मंडळी जी आहेत ती हतबल आहेत। आणि त्याच्यामुळे ही जी यंत्रणा आहे, व्यवस्था जी आहे, या व्यवस्थेने जर योग्य पद्धतीने पुढच्या काळात काम नाही केलं तर या व्यवस्थेवरच लोक आता धावून येतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुसरा, बिल्डरची फसवणूक हा कॉमन विषय झालेला। आज 4 ठिकाणचे विकासक आणि त्या ठिकाणचे रहिवासी अशी दोन्ही बाजूचे लोक जे आहेत ते आज या ठिकाणी आले होते आणि त्या ठाणे शहरामध्ये तर पुनर्विकासाची कामं चालू आहेत, जुन्या इमारती झालेल्या आहेत, त्या पुनर्विकासाकरता विकासकांनी घेतलेल्या आहेत। निरनिराळी कारणं दाखवून ते त्याला विलंब करतायत, प्रलंब करतायत आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा काही अंकुश राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे त्या लोकांच्याकरता देखील मी स्पष्टपणे त्या विकासकाला सांगितलेलं आहे
की एक तर यांच्याबरोबर बसून तुम्ही अंडरटेकिंग त्यांना देऊन कशा पद्धतीने तुम्ही हे काम पूर्ण करणार ते सांगायला लागेल, अन्यथा तुम्हाला आम्हाला भूमिका घ्यायला लागेल की तुम्ही रहिवाशांची चिटिंग केलेलं आहे, दिशाभूल केलेली आहे, फसवणूक केलेली आहे आणि तुमची MTID खाली का नाही तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा. तर त्याच्यामुळे या 2 दिवसामध्ये ते त्या तिथल्या लोकांबरोबर बसून ते मार्ग काढणार आहे. वर्तकनगरला देखील इमारत पूर्णपणे बांधून तयार आहे म्हाडाची. म्हाडाच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी पैसेही घेतले यांच्याकडनं बिचाऱ्यांकडनं. खरं म्हणजे काही गरज नाही. त्यांची दुकानं जी आहेत ती दुकानं त्या ठिकाणी त्यांना हँडओव्हर करायला पाहिजेत. वरची जी रेसिडेन्शियल इमारतीतले जे लोक आहेत त्यांना यांनी ओसी घेतली आणि खाली जी दुकानदार बिचारे आहेत की जे 8-8 वर्ष वाट पाहत आहेत की आम्हाला आमचं कधी मिळणार आहे आणि त्यांना तो ताबा दिलेला आहे. काय कारण आहे? याच्या पाठीमागे आतबट्ट्याचा व्यवहार असल्याशिवाय एवढा डिले करण्याची काही गरजच नाही. मी म्हाडा विभागाच्या तिथल्या CEO ला मी स्पष्ट सांगितलं की आधीच्या CEOने यांच्याकडे पैसे घेतले तरी त्यांना दुकानं मिळाली नाहीत. आता जर दुकानं नाही मिळाली तर आम्ही ती दुकानाचं कुलूप काढू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. त्यांनी कळवलं आहे की आम्ही उद्याच्या उद्या या विषयामध्ये त्यांच्या बाजूने निर्णय करतो आणि त्यामुळे लोक न्यायाने सर्व करून देखील त्यांच्यावर अन्याय होतो. अशा प्रकारची या ठिकाणी जनसंवादाच्या माध्यमातून या ठिकाणी लोक आली होती. काही बिल्डर जे आहेत ते कबूल करतात, त्याच्यानंतर करत नाहीत. त्याच्यामुळे देखील तिथली लोक त्रस्त असतात. अशीच या ठिकाणच्या कुठली इमारत त्या ठिकाणचे लोक आले होते. पिनाकिल सोसायटी म्हणून आहे कोलशेतला. त्यांची जे तुम्ही अटी शर्तीवर त्यांना जागा दिल्या त्याप्रमाणे ते फुलफिल करायला पाहिजे. तर त्याच्या संबंधी आपण समन्वयाची एक बैठक जी आहे ती आम्ही घेतली. ठाणे महानगरपालिकेची पहिली CBSE बोर्डाची शाळा कालपासून खारेगाव येथे सुरू झाली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा वेगळंच समाधान देऊन गेला. यावेळी उपायुक्त शिक्षण डॉक्टर मिताली संचेती, दीपक झिंजाळ, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, शुभांगी केसवानी तसेच क्रिसिलचे पदाधिकारी येथे उपस्थित होते. सकाळी 9 वाजता शाळेची घंटा या ठिकाणी वाजली तर शाळेमध्ये 177 विद्यार्थी हजर होते. ठाणे महानगरपालिकेच्या या शाळेला क्रिस्टल हाऊस इंडिया यांचे सहकार्य लाभलेलं आहे. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खारेगाव येथे सफायर रुग्णालयाजवळ ठाणे महानगरपालिका क्रिस्टल हाऊस शाळा असून ठाणे महानगरपालिकेकडून शाळेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भाषा प्रयोगशाळा, क्रीडा व कला विभागासाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे तसेच इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी, लिफ्ट, CCTV यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रशिक्षित शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते 12वीपर्यंत मोफत शिक्षण, गणवेश, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचा पुरवठा, विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था तसेच शाळेपर्यंत वाहतूक सुविधा यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील CBSE अभ्यासक्रमांचे शिक्षण उपलब्ध होणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवीन संधी निर्माण होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनीही आयुक्तांशी संवाद साधला. दिवा शहरातील नालेसफाईची कामं अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना जलतरणाचा सामना करावा लागू शकतो. ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने दिव्यामध्ये गटर पूजन आंदोलन करण्यात आले. कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत आणि कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे आणि दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. दिवा परिसरातील अनेक नाले व गटारांची सफाई अद्याप अर्धवट अवस्थेमध्ये असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती पाणी साचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे दिवा शहरातील नालेसफाईसाठी सुमारे 1,60,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असताना प्रत्यक्षात अपेक्षित कामं झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय.
यावेळी शिवसैनिकांनी गटरपूजन करून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केलाय. तसेच तातडीने संपूर्ण नालेसफाई करून नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य संकटातून दिलासा देण्याची मागणी केली आहे. त्या ज्यांनी सांगितलं ना 80% गटर सफाई झाली त्याला हाणून इथे गटरात बसवा म्हणजे त्याला दिसेल की नाले सफाई किती झाली. आज 1,60,00,000 रुपये जी निधी दिली आहे ती कुठे गेली? कोणाच्या टक्केवारीसाठी निधी काढली गेली? कोणाच्या खिशात जाणार आहे ही? ह्याचा पहिले चौकशी महापालिकेने केली पाहिजे. आज आपण बघाल की 80% जर नाले सफाई झाले मग हे काय आहे? आज दिव्यात नाले सफाई सगळे नाले चेक करा तुम्ही. फक्त वरवरती पिशव्या काढायचं काम करतात. खालचा गाळ काढणार कोण? तुम्ही गाळ काढला नाही तर तो पाणीचा निचरा होणार कसं? यावेळी दिव्यात पाणी साचणार. काही नाले तर या इथल्या बिल्डर लोकांनी तर सगळं त्यांची घाण टाकून ते नाले बुजवलेले आहेत. ते नाले कधी महापालिका साफ करणार आहेत? आज दिव्यात अशी परिस्थिती झाली की नालेच चोरले गेलेत अशी परिस्थिती दिव्यातली झालेली आहे. पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडले नाही. त्यांना फक्त भ्रष्टाचाराचा पैसा, टक्केवारी एवढंच त्यांना दिसतं. त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचं दिसतं. त्याच्यामुळे दिव्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. आज देशात नेटच्या पेपर फुटले जातात. सगळ्या परीक्षांचे पेपर फुटले जातात. मग याकडे सरकार कधी? म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आणि गटराचं आंदोलन केलं आणि तेव्हा तरी सरकारला जाग येईल आणि आता तरी हे गटर साफ करतील. या गटर पूजन आंदोलनाचं आमंत्रण आम्ही माननीय आयुक्त सौरभ राव यांना दिलं होतं. महापौर पिंपळकर मॅडम आहेत त्यांना दिलं होतं. उपमहापौर कृष्णा पाटील आहेत त्यांना दिलं होतं. विरोधी पक्षनेते, गटनेते सगळे पक्षाचे सगळ्या गटनेत्यांना दिलं होतं. प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलं होतं की आपण या पूजेला आवर्जून या, जेणेकरून तुम्हाला दिव्याची नाले सफाई झाली की नाही हे तरी माहीत पडेल. परंतु गेंड्याच्या कातडीचे असलेले हे सरकार आणि यांचे लोकप्रतिनिधी हे कोणीही दिव्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कोणीही दिव्याकडे बघायला सुद्धा आलं नाही की नाले सफाई झाली की नाही. गणेश पूजनचा प्रसाद आम्ही व्यवस्थितरित्या शिवसेना स्टाईलने त्यांना पोहोचवण्यात येईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.